जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सार. निसर्गाने महिलांना सक्षम बनवलंय, ही ताकद निसर्गानंच दिली आहे. मात्र सध्याची बदललेली जीवनशैली, वाढणारा ताणतणाव याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावर घातक परिणाम करतोय. 35शीतच महिलांना मेनोपॉज येतोय. यामागची नेमकी कारणं काय? ज्या जीवनशैलीची आपल्याला सवय झाली आहे ती बदलणं शक्य आहे का? प्रत्येक गोष्टीचं मूळ हे आहार आहे. मग आहाराविषयी काळजी कशी घ्यावी यावर आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेनं जे सर्वेक्षण केलेलं आहे यात नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावरचा हा रिपोर्ट पाहूयात. महिलांनो सावधान, वेळेआधीच तुमची पाळी थांबते. अवघ्या 35शीतच मेनोपॉज येतोय. प्रत्येक भारतीय महिलेनं ही बातमी पाहायला हवी, कारण ही बातमी तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. अवघ्या 30शीतच भारतीय महिलांची पाळी बंद होतेय. इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 29 ते 34 वयोगटातल्या 4% महिलांची पाळी थांबतेय. 35 ते 39 वयोगटातल्या 8% महिलांना मेनोपॉज आलाय. ही आकडेवारी धक्कादायकच म्हणावी लागेल, कारण इतर देशातल्या महिलांच्या तुलनेमध्ये पाळी बंद होण्याचं वय सर्वात कमी भारतात आहे. जगभरात महिलांची मासिक पाळी बंद होण्याचं सरासरी वय 45 ते 55 वर्ष इतकं आहे. त्यामुळे भारतीय स्त्रियांना कमी वयात येणारा मेनोपॉज हा स्त्रियांच्या प्रकृती संदर्भात चिंतेचा विषय बनलाय. वेळेआधी पाळी बंद होण्याची कारणं: सिगरेट आणि दारूचं सेवन, कामाचा ताण, जेवणातली अनियमितता, आनुवंशिकता, केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी अशा अनेक कारणांमुळे महिलांच्या गर्भाशयावर परिणाम होतोय. या विषयाच्या अज्ञानामुळे महिलांना वेळेवर वैद्यकीय मदतही मिळत नाही. बरेच महिने पाळी अनियमित आल्यावर महिला डॉक्टरांना संपर्क साधतात, पण तोपर्यंत उपचारासाठी उशीर झालेला असतो. प्रीमॅच्युअर मेनोपॉजची लक्षणं ही सामान्य मेनोपॉजच्या लक्षणांसारखीच आहेत. प्रीमॅच्युअर मेनोपॉजची लक्षणं: पाळीतली अनियमितता, चिडचिडेपणा, अचानक मूडमध्ये होणारे बदल, सारखं रडू येणं, झोप न येणं. करिअर आणि संसाराचा मेळ जमवण्याच्या अग्निपरीक्षेमुळे जास्तीचा ताण महिलांवर येतोय. याचाच परिणाम म्हणून महिलांना वेळेआधीच मेनोपॉजला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच फॅमिली प्लॅनिंगही वेळेवर करावं असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. समस्या तर आहे, मात्र याच्यावर तोडगा काय, कशी काळजी घेतली पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर नंदिता पालशेतकर आहेत, ज्या IVF स्पेशलिस्ट आहेत आणि शिवाय प्रेसिडेंट ऑफ मुंबई ऑब्स्टेट्रिक्स गायनॅक अँड सोसायटी लीलावती रुग्णालय. त्याच्यानंतर आपल्याकडे आणखीन 2 गेस्ट आहेत ज्या पुण्यावरून आहेत आपल्यासोबत. डॉक्टर प्राजक्ता देशपांडे ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि अवंती देशपांडे ज्या आहार तज्ज्ञ आहेत. मी सुरुवातीला डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्याकडे जाते. डॉक्टर नंदिता, हा जो अहवाल आला त्याच्यानंतर हा अहवाल आल्यानंतर थोडासा धक्काच बसला, कारण भारतामध्ये 35शीतच मेनोपॉज येतोय. गंभीर घटना म्हणावी लागेल, गंभीर गोष्ट म्हणावी लागेल. आता जर आपण पाहिलं तर महिलांची जीवनशैली जी आहे ती फार धकाधकीची झालेली आहे. म्हणजे करिअर तर करायचंच आहे, घर सांभाळायचं आहे, मुलं सांभाळायची आहेत, ऑफिसमधला ताणतणाव सांभाळायचा आहे, वेळेमध्ये ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे. वाढत्या जीवनशैलीचा हा फटका बसतोय की यामागची नेमकी कारणं काय वाटतात? आता आपण बघितलं वृषाली, तर आमच्या रिसर्चनी आम्हाला दाखवलं की 1% बायका ज्या असतात त्यांना प्रीमॅच्युअर मेनोपॉज होऊ शकतो. पण हा जो स्टडी आला आहे तो 4% आणि 8% दाखवत आहे. म्हणजे डेफिनेटली, आणि इनफॅक्ट माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे गेले 10 वर्ष हे आढळून येते मला की बऱ्याचशा मुली, लहान मुली ज्या येतात 30शी नंतरच्या, त्यांची जी स्त्रीबीजं आहेत ती कमी कमी होत चाललेली आहेत. आणि ही स्त्रीबीजं कमी होऊन मग शेवटी मेनोपॉज येतो. त्यामुळे जे अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी आम्ही बोलायचो की ज्याच्यात काही कारण मिळायचं नाही, हल्ली एक नवीन टेस्ट आलेली आहे आणि त्याच्यातनं आम्हाला हे कळतंय. आणि त्यामुळे डायग्नोसिस प्रॉबेबली वाढलेलं आहे हल्ली हे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेलियरचं. आता आपल्याला असं लक्षात ठेवलं पाहिजे की 40 नंतर मेनोपॉज येणं हे नॉर्मल आहे, पण त्याच्या आधी हा प्रीमॅच्युअर आहे. तर त्याची कारणं अनेक असतात. वन इज जेनेटिक. जेनेटिक्समध्ये टर्नर सिंड्रोम, फ्रॅजाइल एक्स सिंड्रोम असे हे सिंड्रोम्स आहेत ज्याच्यामुळे होऊ शकतं. दुसरं म्हणजे एक इफ द मदर ऑल्सो हॅज द
प्रीमॅच्युअर मिनोपॉज, तर त्याच्यामुळे तिला पण मुलीला पण मिनोपॉज येऊ शकतो. काही दुसरी कारणं असतात त्याला, म्हणजे मेटाबॉलिक रिझन्स म्हणतो किंवा ऑटो इम्युन रिझन्स म्हणतो. म्हणजे शरीरातले सेल्स स्वतःच त्या ओव्हरीवर अटॅक करतात आणि त्याच्यातली जी स्त्रीबीजं असतात ती डिस्ट्रॉय करतात. जसं तर डॉक्टर तुम्ही या ठिकाणी सांगितलं की स्त्री बीज कमी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, मात्र यामागचं नेमकं कारण काय? See, I think it could be stress, it could be, pollution, pesticides in the environment, ह्या सगळ्या. मग कॅन्सरचे ट्रीटमेंट, पूर्वी कॅन्सर म्हणजे फिनिश, डेथ. आता क्वालिटी ऑफ लाईफ आफ्टर कॅन्सर आलेलं आहे. ट्रीटमेंट्स पण तशा वाढत चाललेल्या आहेत. झाल्या ट्रीटमेंट्समुळे प्रीमॅच्युअर मेनोपॉज येऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुमचं लाईफ चालू राहू शकतं, कारण लॉन्जिव्हिटी वाढलेली आहे ह्या ट्रीटमेंट्स नंतर. त्यामुळे ही सगळी जी कारणं आहेत, स्ट्रेस, डाएट, पोल्युशन आणि प्रॉबेबली कॅन्सर ट्रीटमेंट, ऑटो इम्युनिटी, जेनेटिक्स, ही सगळी मिळून दॅट इज द रिझन ॲक्च्युली. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचं मूळ जे आहे ना ते आहार असतं. म्हणजे ज्या वेळेला कुठलाही आजार आपल्याला जडतो, आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला काय सांगतात, तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल केले गेले पाहिजेत. मात्र ज्या वेळेला अशी सिच्युएशन आता उद्भवते की 35मध्येच मेनोपॉज असं जेव्हा म्हटलं जातं, आहार त्यामागे कारणीभूत आहे का? आहार आपण बदलला पाहिजे का, जेणेकरून ह्या समस्या आपल्याला उद्भवू नयेत म्हणून चर्चा करणार आहोत. आहार तज्ज्ञ अवंती देशपांडे आपल्यासोबत आहेत. अवंतीजी, तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीने पाहता? 35मध्येच मेनोपॉज येतोय हा अहवाल ज्या वेळेला समोर आला थोडासा धक्काच बसलेला होता. मात्र काही डॉक्टरांचं हे सुद्धा म्हणणं होतं की आहारामध्ये जर थोडेफार बदल केले तर ह्याचा कुठेतरी समन्वय साधता येऊ शकतो. हे शक्य आहे? ॲक्च्युली आहाराचा खूप परिणाम असतो मेनोपॉज लवकर येणं किंवा उशिरा येणं ह्याच्यावरती. जेनेटिक हे कारण झालंच, पण आपण आपल्या आहाराकडे खूप दुर्लक्ष करतो. स्पेशली जेव्हा वर्किंग वुमन्स आहेत किंवा ज्यांना मुलं झालेली आहेत आणि वर्किंग करतात, अगदी पार दुर्लक्ष केलं जातं आहाराकडे. हे दुर्लक्ष अगदी आपण टीन एजमध्ये, म्हणजे एक 13 वर्षाचं जेव्हा आपले ॲक्च्युली पिरियड्स चालू होतात तेव्हापासून आपण आहाराकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. जंक फूडचं प्रमाण जास्ती असतं टीनेज मुलांमध्ये. ते वाढत 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 मग जसं ते वर्किंग वुमन व्हायला लागतात तेव्हा जास्ती वर्क स्ट्रेस वाढायला लागतो, आहाराकडे आणि पुन्हा दुर्लक्ष व्हायला लागतं. त्यामुळे संतुलित आहार आम्ही जे बोलतो, म्हणजे भाजी पोळी आमटी भात, सकाळी व्यवस्थित ब्रेकफास्ट खाऊन निघणं, प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित असणं, व्यवस्थित भाज्या फळं खाल्लं पाहिजे, ते अगदी कमी होत चाललेलं आहे सध्या. आणि स्पेशली मॅरिड वुमन ज्यांना मुलं झालेली आहे त्यांच्या तर स्वतःकडे बघण्याचं दृष्टिकोनच कम्प्लिटली बदलतो. आपल्या आहाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं, म्हणून हे प्रमाण जास्ती वाढत चाललेलं आहे. बरोबर आहे. कुठलाही एखादा आजार आपल्याला झालेला आहे किंवा कुठली एखादी समस्या जर उद्भवलेली आहे तर पहिली गोष्ट म्हणजे डोक्यामध्ये ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल बदल केले पाहिजेत. म्हणजे जर मी माझ्या डोक्यामध्ये जर ही गोष्ट आणली की नाही मी फिट अँड फाईन आहे, तर हां आपल्याला तसंच वाटतं, आपलं शरीर सुद्धा तसंच साथ देत असतं. त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्राजक्ता, तुम्ही 35मधल्या मेनोपॉज याच्याकडे कशा पद्धतीनं पाहता? 35शीत येणारा मेनोपॉज म्हणजे लवकर बंद होणारी पाळी, ह्याच्याकडे सगळ्या जगाने एक खूप कॉमन शब्द वापरलेला आहे की स्ट्रेस किंवा आजकाल बदलणारी लाईफस्टाईल, ह्याच्यामुळे हे होतं का? तर ॲज अ सायकोलॉजिस्ट, ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मला असं म्हणायचं आहे की प्रेशर आहे, वर्क प्लेसवर प्रेशर आहे, लाईफमध्ये प्रेशर आहे, पण जेव्हा 35शीतल्या बायका मेनोपॉज अटेन करतात तर ह्या प्रेशरकडे तुम्ही कसं बघता हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यावेळेला जर अशा बायकांचा जर स्टडी केला गेला तर काही पर्सनॅलिटी फॅक्टर्स खूप वर येतात, खूप प्रकर्षाने वर येतात. त्यातले काही म्हणजे परफेक्शनिस्ट ॲटिट्यूड, की मी जे काय करीन ते व्यवस्थितच करीन, परफेक्टलीच करीन. हा जो च आहे जो आपण वापरतो आपल्या सेल्फ टॉकमध्ये, आपल्या विचारांमध्ये, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो मस्ट. आय मस्ट डू एव्हरीथिंग प्रॉपरली, आय मस्ट डू एव्हरीथिंग परफेक्टली.
ह्याला सायकोलॉजीच्या भाषेत, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीच्या भाषेत आम्ही म्हणतो डिमांडिंगनेस. ही सततचं ही डिमांड स्वतःकडनं की सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे, आणि जर झालं नाही तर स्वतःला पनिश करण्याची टेंडन्सी, पनिश इन द सेन्स स्वतःला सतत कमी लेखण्याची, स्वतःला क्रिटिसाइज करण्याची एक टेंडन्सी दिसून येते. तर ही अशा प्रकारची लोक दे आर व्हेरी हार्श क्रिटिक ऑफ देमसेल्व्स अँड दे कॉन्स्टंटली वॉन्ट टू डू एव्हरीथिंग परफेक्ट. त्यांचं स्वतःवर प्रचंड प्रेशर असतं. आणि दुसरी गोष्ट आपण अशी बघतो की जसं आता डॉक्टर पालशेतकरांनी सांगितलं किंवा अवंतीनी सांगितलं की स्त्री ही जेव्हा जन्माला येते त्यावेळेला तिची एक पर्टिक्युलर बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल मेकअप हा देवानेच घडवून दिलेला आहे. पाळी येणे हे अतिशय नॉर्मल आणि नॅचरल गोष्ट आहे स्त्रीमध्ये, कारण शी इज द पर्सन हू रिप्रोड्युसेस. तर आजकाल वर्कफोर्समध्ये असं दिसून येतं आहे की स्त्री स्वतःच्या बायोलॉजीकडे किंवा स्वतःच्या नॅचरल टेंडन्सीजकडे दुर्लक्ष करून शी इज ट्राईंग मोर अँड मोर टू बिहेव ऑर टू बिकम लाईक अ मॅन, टू टॅकल द प्रेशर्स इन अ वे जसं एक पुरुष प्रेशर्स हाताळतो. स्त्री प्रेशर्स हाताळते पण एक वेगळ्या पद्धतीने, पुरुष प्रेशर हाताळतो एक वेगळ्या पद्धतीने. ही जी डिफरन्सेस आहेत ती कुठेतरी फ्यूज व्हायला लागली, ती कमी व्हायला लागली आहेत. सो दिस इज व्हॉट वी कॉल ॲज अ मोर अँड्रोगायनस अप्रोच टुवर्ड्स द प्रेशर्स, जी एक आजकाल कुठली स्त्री किंवा पुरुष एक्सपिरियन्स करतात स्वतःच्या डे टू डे लाईफमध्ये. बरोबर आहे. तुम्ही आता ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे डॉक्टर प्राजक्ता, की जो प्रेशर जो आहे, कामाचा प्रेशर तो वाढत चाललेला आहे आणि महिला ज्या आहेत ते पुरुषांच्या बरोबरीनं काम करतात, हे म्हटलं तर वावगं ठरू नये की खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात, मात्र त्याचा परिणाम जो आहे तो आरोग्यावर होत असतं. हे कदाचित महिलांना तेवढं माहिती नसतं. जनजागृतीची कुठे कमी आहे का आपल्याकडे, याचं उत्तर सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तज्ज्ञांकडून. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.